लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे. फॉर्म कसा भरायचा, दर महिन्याला 10,000 रुपये कसे मिळवायचे, अर्ज कधी व कुठे कसा करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं याला म्हटलेलं आहे. उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे हा यामागचा हेतू आहे. आर्थिक तरतूद याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरता 5,500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. अंमलबजावणीची संस्था कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य. आता योजनेचं ठळक वैशिष्ट्य: 12वी ITI पदविका, पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले आणि रोजगार इच्छुक उमेदवार या ठिकाणी https://rozgar.mahaswam.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rozgar.mahaswam.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. सुमारे 10 लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात म्हणजे DBT जमा करण्यात येईल. आस्थापना उद्योजकासाठी पात्रता: आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापना उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या rozgar.mahaswam.government.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी. आस्थापना उद्योगाने EPF, ESIC, GST, सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, DPIT व उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी. उमेदवाराची पात्रता: उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष, कमाल वय 35 वर्ष असावे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका, पदव्युत्तर आणि असावी. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. लक्षात ठेवा, उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या म्हणजे https://rozgar.mahaswam.government.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आता शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनचे विवरण खालीलप्रमाणे: 12वी पासला 6,000 रुपये, ITI पदविका 8,000 रुपये आणि पदवीधर या ठिकाणी 10,000 रुपये मिळतील.